सर्वांना गुड मॉर्निंग आणि नमस्कार. बाळांनो, एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. यासाठी व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, माझे सहकारी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करते. फळ्याकडे बघितल्यानंतर लक्षात येत असेल, पर्यावरणपूरक शिक्षण कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. वर्षभरामध्ये जो सिलेबस आहे, इतिहास असेल, विज्ञान असेल, याच्यामध्ये पर्यावरण विषयक वेगवेगळ्या संकल्पना आपण समजून घेतो. आज थोडीशी वेगळी माहिती, वेगळी इन द सेन्स आहे, सिलेबसची रिलेटेडच आहे, परंतु जनजागृती करण्याचं जे माध्यम आहे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीचं, जे घरापर्यंत पोहोचू शकतात, जे भविष्यामध्ये एक उत्तम नागरिक घडू शकतात, त्यांच्या बौद्धिक भागामध्ये थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळावी. आणि आज खरं तर ह्या गोष्टीची गरज आहे, जनजागृती होणं. कारण विषय थोडासा अटीतटीचा निर्माण झालेला आहे. लोक याकडे दुर्लक्ष करायला लागलेली आहेत. सगळ्यांना वाटतं आपण सुंदर दिसावं, सुंदर असावं, सुंदर राहावं, सुंदर जगावं. पण याचा बेस काय आहे रे बाळांनो? याचा बेस आहे आपली पृथ्वी, जिला आपण वसुंधरा म्हणतो, अवनी म्हणतो. ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांना आपल्या आईची काळजी असते. आई हा शब्द जरी उच्चारला तरी अंतःकरणामध्ये ज्या भावना निर्माण होतात, डोळ्यामध्ये जे पाणी निर्माण होतं, तीच जाणीव आपल्या सर्वांना आपल्या पृथ्वीबद्दल असायला पाहिजे. जर तुम्हाला कोणी सांगितलं की आता तुम्ही पृथ्वी सोडा, तुमचं पृथ्वीवरचं अस्तित्व संपलंय, इन द सेन्स तुमचं सामान सगळं घ्या, तुम्ही इतर ग्रहांवरती जा, असं म्हटल्यानंतर तुम्ही कोणता पर्याय निवडाल रे? कोणत्या ग्रहावरती जाणार? आज काय सॅटेलाइट लॉन्चिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे, तुम्हाला ती उपलब्ध करून दिली जाईल. कुठे जाणार आहात तुम्ही? मंगळावर जाताय का? जवळ आपला चंद्रमामा आहे तिथं जाऊया? नाही, कुठे जाऊ शकत. का नाही जाऊ शकत आपण? याचं कारण म्हणजे जी वसुंधरा आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवते, ते इतर कोणताही ग्रह पुरवू शकत नाही. हे तर आपण सिलेबसला शिकतोच. मग आपल्याला काय पुरवते वसुंधरा? आपल्याला आपलं जीवन देते. आपण जिवंत आहोत याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे ही सजीव सृष्टी जी पृथ्वीवरती आहे. ही सजीव सृष्टी पृथ्वीवरती असण्याचं कारण मग काय? या सजीवांना लागणारे जे नैसर्गिक साधन स्रोत आहेत, ती एकमेव आपली वसुंधरा देऊ शकते, जे इतर कोणतेही ग्रह देऊ शकत नाहीत. टिल नाव, आजपर्यंत विज्ञानानं जे संशोधन केलेलं आहे, याच्यामध्ये पृथ्वीवरती जी नैसर्गिक संसाधनं आहेत, जी सजीव सृष्टीसाठी कारणीभूत आहेत, जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी कारणीभूत आहेत, ती इतर कोणत्याही ग्रहावरती उपलब्ध नाहीत. म्हणून आपली एक जबाबदारी होते, जबाबदारी आहे की आपण आपल्या पृथ्वीला वाचवलं पाहिजे. का वाचवायला पाहिजे? कशा पद्धतीनं आपण वाचवायला पाहिजे? वसुंधरा आपल्याला काय देते? जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन देते, जगण्यासाठी आपल्याला पाणी देते, जगण्यासाठी आपल्याला अन्न पुरवठा करते. या सगळ्या गोष्टी करत असताना एक वाक्य असं म्हटलं जातं बघा, नेचर प्रोव्हाइड्स आवर नीड. नेचर प्रोव्हाइड्स आवर नीड, नॉट आवर ग्रीड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ग्रीड? ग्रीडचा अर्थ काय होतो? हाव. आजकाल आपल्या सगळ्यांचं या पृथ्वीकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. आजची वास्तव स्थिती बघता आपण बघतोय की गॅस टंचाई प्रश्न निर्माण झालेला आहे. काही ठिकाणी अफवा आपल्याला दिसत आहेत, सरकार आपल्याला त्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. पण जे वातावरण निर्माण झालेलं आहे, समाजामध्ये असेल, घरामध्ये असेल, थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि अशी भीती आपल्याजवळ आल्यानंतर जर तुम्ही विचार करा, ह्या पृथ्वीची ही संसाधनं संपली तर आपलं आयुष्य संपलं. काय करायचं आहे आपल्याला? आपलं जीवन आपल्या हातामध्ये आहे. ते जीवन म्हणजे काय? या पृथ्वीला आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्याला जे जीवन जगायचं आहे ते शाश्वत जगायचं आहे. शाश्वत याचा अर्थ काय होतो बाळांनो? की वर्षभरामध्ये, आता वर्ष संपत आलं, आपण वेगवेगळे उपक्रम, पर्यावरण विषयक असतील, इतर काही जनजागृती असेल, याच्याबद्दल बरेचसे उपक्रम आपण वर्षभरामध्ये घेतले. या उपक्रमामध्ये आपण काय करतो? निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, गावामधून रॅली केली जाते आणि व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. यातून काय होतं? आपल्या ज्ञानाची समृद्धी होते, ज्ञान वाढतं. केवळ आपल्याला ज्ञान वाढवायचं नाहीये, या सगळ्या उपक्रमांमधून आपल्याला हा शाश्वत विकास घडण्यासाठी आपल्याला कृती करायची.
आणि खऱ्या अर्थानं आज ती वेळ आलेली आहे. इथून पुढं जर आपण ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं जर घेतल्या नाहीत तर स्वतः आपण स्वतःच्या ऱ्हासाला कारणीभूत असणार आहोत. शाश्वत याचा अर्थ असा असतो मिळालेल्या ज्ञानाचं उपयोजन करणं. विज्ञान आपल्याला हेच सांगतं. विज्ञान आपल्याला शाश्वत विकास कसा घडवून आणायचा आणि आपलं जीवन शाश्वत कसं जगायचं याच्यासाठी सांगतं. नैसर्गिक साधन स्रोत आपण प्रत्येक वेळेला विज्ञानामध्ये शिकत असतो. ह्या साधन स्रोतांचा ऱ्हास आपण कसा करतो. उदाहरणार्थ गेल्याच आठवड्यामध्ये 22 मार्च जागतिक जलदिन झाला. सगळे सजीव पाण्यावरती अवलंबून आहेत. पृथ्वीचं जर तुम्ही अवलोकन केलं तर आपल्याला भूगोलामध्ये देखील अभ्यासाला मिळतं 71% पाणी आहे. भरपूर पाणी आहे आपण म्हणतो, काही कमी नाही आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला वापरण्यायोग्य पाणी किती आहे. 3% पाणी गोड्या पाण्याचं प्रपोर्शन आहे जे आहे ते 3% आहे. त्या 3% ते 2.5%. त्यापैकीही बरंचसं पाणी ही हिमाच्या स्वरूपामध्ये बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे जे आपण वापरू शकत नाही आहे. आणि 1%च पाणी एवढ्या अख्ख्या पृथ्वीवरती एवढे सगळे सजीव जे आहेत त्यांना वापरण्यायोग्य पाणी जे आहे ते 1% आहे. यातून एक छोटीशी जबाबदारी आपली काय असते रे. बऱ्याचदा आपण बघतो आपल्या शाळेचे पिण्याचे पाण्याचे जे नळ आहेत ते चालू असतात. वेळ आल्यानंतर जागं होण्यापूर्वी वेळ यायच्या अगोदरच जागं होणं फार गरजेचं असतं. स्वतःवरती संकट येणार या भीतीनं हे नंतरचा प्रश्न निर्माण झाला. इट इज बेटर, आपण म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आपण काळजी पूर्वी आपण घेतली पाहिजे. आजच्या ह्या दिवसाचं महत्त्व तुम्ही जाणून घ्या बाळांनो. या पृथ्वीवरची ही सगळे नैसर्गिक साधन स्रोत हे जे आहेत ही आपली संपत्ती आहे असं म्हणून चालणार नाही. आपली गरज भागवण्यासाठी या पृथ्वीनं आपल्याला दिलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हा जो ठेवा आहे हा खूप काळजीपूर्वक वापरला पाहिजे. मग पाण्याचा वापर आता उदाहरण आपण बघूया. शाळेमध्ये कसा करतो आपण वापर, किती काटकसरीनं करतो. हे संकट केवळ भारतावरती आलंय का, नाही. अख्खे पृथ्वीवरचे सगळे देश जे आहेत या सगळ्या नैसर्गिक साधन स्रोतांच्या टंचाईला सामोरे जायला लागलेले. सगळ्यांपुढे ह्या समस्या येऊन पडलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये, कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण बघितलं की कुठलंही प्रदूषण नव्हतं. प्रदूषणाचा रेशो खूप कमी आलेला होता. पुन्हा ती परिस्थिती निसर्ग आपल्या पुढं कोणता प्रसंग निर्माण करू शकेल ही एक झलक कोरोनाच्या कालावधीमध्ये येऊन गेलेली आहे. आणि प्रत्येकानं जागं होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी म्हणजे जीवन. कुठंतरी थांबा, मनाला प्रश्न विचारा, खरंच हे वाक्य बरोबर आहे का. पाणी म्हणजे जीवन आहे का. नको आम्हाला पाणी, बाकी झाडं वनस्पती अन्न पुरवठा करतात. किती काळ तुम्ही जगू शकाल. आपल्या शरीरामध्ये जवळपास पेशींच्या वजनाच्या 70% पाणी आहे. आणि आताचा उन्हाळा तर आपल्याला खूपच ह्या गोष्टींची प्रखरतेने जाणीव करून देतो की उन्हामधून आलं की पाण्याची गरज काय असते. पाणी नसेल, बर्फ आहे, चालते का बघा. पाण्याची तहान त्या बर्फानं भागते का, नाही भागत. तर पर्यावरण ही एक सामायिक जबाबदारी आहे. प्रत्येकानं पर्यावरणाबद्दल आपुलकीचं नातं या पर्यावरणाशी ठेवणं गरजेचं आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेलं आहे. आज पेट्रोल मिळत नाहीत, लोक ऑटोमॅटिक सायकलचा वापर करायला लागले. म्हणजे ती वेळ आल्यानंतर आपण कृती करायची आहे का, अजिबात नाही. खरोखर त्याची गरज जिथं आहे, जेवढी आहे तेवढंच ते संसाधन वापरणं खूप गरजेचं आहे. तरच आपण या पृथ्वीवरती अतिशय आनंदानं राहू शकतो, अतिशय चांगलं जीवन जगू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे शाश्वत जीवन जगू शकतो. खूप सगळ्यांना वाटतं खूप जगावं, खूप या पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा, परंतु ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणाशी रिलेटेड त्याच्याकडे कुणालाही लक्ष द्यायचं नाही. प्रदूषण कमी करणं ही काळाची गरज आहे. पाण्याचा वापर ही सुद्धा म्हणजे टंचाई आता भेडसावते, त्याच्यावरती आपण योग्य पद्धतीनं पाण्याचा वापर करणं. आता पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर कसा करू शकतो आपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग. जेवढं पाणी पृथ्वीमध्ये आपल्याला झिरपवता येईल, समुद्रामध्ये पडलं की परत ते खारं होणार. वॉटर सायकलमध्ये, रेन सायकलमध्ये ते पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याला पाणी मिळेल. पण विहिरी, कूपनलिका ह्या ज्या आहेत यांच्यामधलं पाणी जेवढं आपल्याला वाढवता येईल त्याच्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो रेन वॉटर हार्वेस्टिंग. ते आपण करू शकतो. इतरत्र कुठंही पाणी फेकू नका, ते झाडांना द्या. म्हणजे योग्य वापर करणं हे उदाहरण झालं पाण्याचं.
प्रत्येक संसाधनाचा योग्य वापर करणं हे कुणाच्या हातामध्ये आहे? आपल्याच हातामध्ये. आणि नक्कीच ह्या योग्य वापर या सगळ्या संसाधनांचा केल्यानंतर तुम्हाला मनामध्ये एक मनस्वी आनंद होईल की खरोखरच मी माझ्यामध्ये सुधारणा केलेली आहे, मिळालेल्या ज्ञानाचं ॲप्लिकेशन केलेलं आहे. असं म्हटलं जातं बघा, वाईप आउट पोल्युशन, वाईप आउट पोल्युशन बिफोर इट वाईप्स यू आउट. वाईप आउट पोल्युशन बिफोर इट वाईप्स यू आउट. प्रदूषणला आधीच घालवा, नाहीतर प्रदूषण तुम्हाला घालवेल. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या पर्यावरणाशी रिलेटेड आहेत आणि आपण नेहमीच या पर्यावरणाशी कृतज्ञ असायला पाहिजे. पर्यावरण आहे म्हणून आपण आहे. एकतरी झाड लावा, त्याची निगा राखा, त्याला पाणी घाला. आपण जसं वाढतोय, आपण जसं सजीव आहे, आपल्याला जशा सगळ्या गोष्टींची गरज आहे, एक्झॅक्टली सिमिलर त्या वनस्पतीला सुद्धा तशीच गरज आहे. थोडासा विचार करा, पृथ्वीनं हे सगळं बंद केलं, काय आपल्याला मिळेल? आपलं अस्तित्व संपेल. सेव्ह अर्थ, सेव्ह अस. प्रोटेक्ट अर्थ, प्रोटेक्ट अस. पहिल्यांदा आपल्या वसुंधरेचा विचार करूया. वसुंधरा जितकी सुस्थितीमध्ये असेल, आनंदी असेल, तेवढ्याच आपण सुद्धा सुस्थितीमध्ये आपलं भविष्य आपण निश्चित करू शकतो, निर्धारित करू शकतो केवळ ह्या पृथ्वीच्या जीवावरती. त्यामुळे आपण सर्वांनीही आपली जबाबदारी स्वीकारूया. आजच्या या पर्यावरणपूरक माहितीविषयी सर्वांनी माझं हे मनोगत ऐकून घेतलं. सर्वांचं मी धन्यवाद देते. आणि जे तुम्ही ज्ञानाचा एक कण जो आज घेतलेला आहे त्याचा नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.